ज्योतिबाच्या नावाने चांग भलं हा केवळ एक जयघोष नाही, तर तो या ब्रह्मांडातील त्या प्रचंड ऊर्जेचा हुंकार आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा तो परमात्मा नवनवीन रूपे धारण करून अवतरतो. या दक्षिण भूमीवर धर्माची स्थापना करण्यासाठी साक्षात शिवशक्तीने घेतलेला हा अवतार आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी समर्थ आहे. भक्तोद्धाराय कैलासात आगतोही केदारेश्वरः. तुम्ही कधी विचार केला आहे का की उत्तर भारताचे रक्षण करणारे भगवान केदारनाथ अचानक दक्षिण महाराष्ट्रात ज्योतिबा म्हणून का प्रगटले? यामागे केवळ पौराणिक कथा नाही, तर एक महान आध्यात्मिक आणि भौगोलिक रहस्य दडलेले आहे, जे आपल्या कल्याणासाठी मांडले गेले आहे. प्राचीन काळी कोल्हासूर आणि रत्नासूर यांसारख्या राक्षसांनी उच्छाद मांडला होता. हे केवळ राक्षस नव्हते, तर ते मानवी चेतनेतील अहंकार आणि लोभ या तामसी प्रवृत्तींचे प्रतीक होते. जेव्हा आदिशक्ती अंबाबाईने पाहिले की या असुरांचा वध करण्यासाठी शिवशक्तीची गरज आहे, तेव्हा त्यांनी भगवान केदारनाथांना साकडे घातले. ज्योतिबा एकटे आले नाहीत, त्यांच्यासोबत भगवान शिवशंकराच्या 5 अंशशक्ती आल्या, ज्यांना आपण 5 भाऊ मानतो. हे 5 अवतार म्हणजे केवळ पौराणिक पात्रे नसून आपल्या जीवनाला दिशा देणारे 5 महान ऊर्जा स्रोत आहेत. या शक्तींच्या एकत्र येण्यानेच मोठ्या संकटांचा नाश होतो. पहिला अवतार म्हणजे साक्षात ज्योतिबा किंवा केदारनाथ. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित तेज आहे. सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी आणि भक्तांच्या हाकेला धावून येण्यासाठी हे मुख्य अधिष्ठान आहे. यांची उपासना केल्याने मनातील त्रिगुणांचे संतुलन साधले जाते. दुसरा अवतार म्हणजे नाईकबा. युद्धाच्या काळात त्यांनी मुख्य सेनापती आणि गुप्तहेराची धुरा सांभाळली. कठीण प्रसंगात नियोजन कसे करावे आणि शत्रूवर मात कशी करावी याचं शिक्षण आपल्याला नाईकबांच्या चरित्रातून मिळते. ते शिस्तीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. धुळोबा, भैरोबा आणि नरसोबा हे उर्वरित 3 अवतार. धुळोबा शत्रूचा धुळीतून संहार करतात, भैरोबा काळाचे भीषण रूप आहे, तर नरसोबा साक्षात नृसिंह तेजाचा अंश आहेत. या शक्ती आपल्या सभोवताली एक संरक्षक कवच निर्माण करतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येऊ शकत नाही. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हे 5 अवतार आपल्या शरीरातील पंचप्राणांचे प्रतीक आहेत. जेव्हा हे 5ही प्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान एकाच ध्येयाने कार्य करतात, तेव्हाच मानवी शरीरातील आजारांच्या आणि दुःखाच्या राक्षसांचा नाश होतो. अध्यात्म आणि आरोग्य यांचा हा सुंदर संगम आहे. नाईकबा देवाचे मंदिर हे भक्तीच्या कसोटीचे जिवंत उदाहरण आहे. कृष्णामाई नावाची सात्विक स्त्री भगवान शिवाची परमभक्त होती. जेव्हा तिची एक गाभण नसलेली कालवड पाषाणावर दुधाचा अभिषेक करू लागली, तेव्हा तेथे नाईकबा प्रगटले. तुमची श्रद्धा जर खरी असेल तर निसर्गही चमत्काराला साथ देतो. येथे एक महान आध्यात्मिक धडा मिळतो. मागे वळून पाहू नकोस. जेव्हा कृष्णामाईने शंकेने मागे वळून पाहिले, तेव्हा नाईकबा तेथेच स्थिर झाले. जर तुम्हाला जीवनाचे सर्वोच्च ध्येय गाठायचे असेल तर शंकेने किंवा जुन्या मोहाने मागे वळून पाहणे सोडावे लागेल. पुढची वाटचाल हीच प्रगती आहे. हे युद्ध काल्पनिक नाही. आजही कोल्हापूर परिसरात अशी गावे आहेत जी त्या युद्धाची साक्ष देतात. दानासुराचा वध झाला ते दानोळी, कोथळ्यासुराचा नाश झाला ते कोथळी. ही गावे म्हणजे त्या महासंग्रामाच्या विजय पताका आहेत. आपला इतिहास हा आपल्या मातीमध्ये कोरलेला आहे. ज्योतिबाच्या डोंगरावर होणारी गुलालाची उधळण म्हणजे केवळ रंगाचा खेळ नाही. तंत्रशास्त्रानुसार गुलाल हा आपल्या अहंकाराच्या भस्माचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला गुलालात माखवून घेता, तेव्हा तुम्ही देवाला सांगता की माझा अहंकार जाळून खाक कर आणि मला तुझ्या तेजात सामावून घे. यात्रेत नाचवल्या जाणाऱ्या उंच सासनकाठ्या म्हणजे मानवी शरीरातील सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहेत. जशी ही काठी उंच आकाशाकडे झेपावते, तशीच तुमची आध्यात्मिक शक्ती मूलाधारातून सहस्राकडे प्रवाहित झाली पाहिजे. हाच या परंपरेमागील गूढ आणि शास्त्रीय अर्थ आहे. तुमच्यासाठी जीवनाचा मंत्र सोपा आहे. नाईकबांसारखी अढळ निष्ठा ठेवा आणि कृष्णामाईसारखी अंतर्मनातून भक्ती करा. वर्षातून एकदा ज्योतिबाच्या चरणी जाऊन आपल्या अहंकाराचा गुलाल उधळा. लक्षात ठेवा, ज्योतिबा हे डोंगरचा राजा आहेत, त्यामुळे निसर्गाचा आदर करणे हीच त्यांची खरी सेवा आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा ईश्वर अवतार घेतो. ज्योतिबा आणि नाईकबा हे तुमच्या आत असलेल्या आत्मशक्तीचे जागरण आहेत. जो या शक्तीला ओळखतो त्याच्या जीवनात सदैव आनंद आणि विजय प्राप्त होतो. ओम नमः शिवाय.